राम राम मंडळी, आपलं पुन्हा एकदा चॅनलमध्ये स्वागत आहे। या ठिकाणी बेल्ला राजुरी गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार जे आहेत, शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी रॅलीमध्ये आहेत। त्यांना आपण विनंती केली की आपण जनतेशी संवाद करतच आहात, पण चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना विचारूयात सध्या या रणधुमाळीमध्ये काय चाललंय। नमस्कार ताई। नमस्कार सर। आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, तुम्ही प्रचार करत आहात, शेवटचा दिवस राहिलेला आहे। मग या दगदगीच्या जीवनामध्ये एक महिला आहात, मग नारी शक्ती आहे, तर ती शक्ती नेमकी दिवसभर तुम्ही कसं शेड्यूल बसवताय? सर, दिवसभर आता आम्ही ज्या प्रचाराचे आमचे जे गावठाण बाकी होते, तर त्यानुसार आम्ही ते गावठाणामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधतोय आणि संध्याकाळच्या टायमिंगला आमच्या ज्या कोपरा सभा असतील त्यांचं नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत। आता मग तुम्हाला थकवा जाणत असेल ना? भरपूर जाणवतो सर, पण आज लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मला भेटतोय का मला माझा थकवा तिथं दिसूनच येत नाहीये। अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स असल्यामुळे मला देखील या जो दिवस चाललाय त्याच्यामध्ये अगदी आनंदात माझा दिवस जातोय। आता तुम्ही निवडणुकीला उभेच राहिलेला आहात, तर मग काय कारण आहे बाबा तुम्ही निवडणूक लढवत आहात? सर, निवडणूक लढवण्याचं कारण असं म्हणजे माझे जे मिस्टर आहेत पंकजदा कनसे यांनी आपल्या या राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगली जनतेची सेवा करत आहेत आणि माझ्या माध्यमातून देखील आज मला ही दादांच्या माध्यमातून ही संधी मिळाली, तर मी देखील नक्कीच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एक जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। तुम्ही राजकारणात आलात, मग तुमच्या राजकारणातलं नेमकं प्रेरणास्थान असं कोण आहे की तुम्ही राजकारणात आलात? प्रेरणास्थान आता मला माझे मिस्टरांचंच नाव घ्यावं हे सांगते सर, कारण मी त्यांचं पाहिलेलं आहे। पंकजदांनी एवढी कामं या ठिकाणी केलेली आहेत, त्यांनी कधी राजकारणामध्ये राजकारण न करता त्यांनी समाजकारण केलंय, त्याच्यामुळे माझं प्रेरणास्थान हे माझे मिस्टर आहेत पंकजदा कनसे। बरं, तुमचे प्रेरणास्थान पंकजदादा आहेत, तर त्या पंकजदादांकडून असा कोणता गुण तुम्हाला भावला की तो तुम्ही लगेच राजकारणामध्ये आलात? पंकजदादाचा असा एखादा गुण आम्हाला सांगा। सर, त्यांचा खूप गुण आहेत, पण एकच सांगते, त्यांनी कधीच असं जनतेशी काय बोलतात त्याला फक्त राजकारण म्हणून संबंध नाही ठेवले। अतिशय एकदम मी जेव्हा प्रचारामध्ये फिरते तेव्हा लोक मला आवर्जून सांगतात पंकजदा म्हणजे आमच्या घरातला माणूस आहे, त्यांनी कधीच राजकारण केले नाही, त्यांनी फक्त समाजकारण केलंय आणि आज मी देखील त्यांच्याच पावलापाव ठेवून आपल्या राजकारणामध्ये नक्कीच समाजकारण करेन। तुम्ही जर जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलात, तर निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात असं कोणतं ठोस काम तुम्ही ठरवलंय की बाबा मी ते काम करणारच? सर, त्याच्यामध्ये आता आपल्या या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भरपूर आहे, तर पहिला आमचा जो मेन हे असेल की तोच असेल की आपल्या पिण्याचं पाणी हे घरोघरी स्वच्छ पाणी त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, तर त्या प्रश्नावर आम्ही सर्वजण काम करणार आहोत। तुम्ही एक महिला आहात, तर महिलांना आता कुठंतरी संधी मिळाली आहे की महिलांचा आवाज, महिलांच्या ज्या अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही आता वरती मांडू शकताय, म्हणून तुम्हाला संधी मिळाली। तर असे तुम्ही प्रचार करताना महिलांना भेटता, तर महिलांकडून तुम्हाला अशा कोणत्या समस्या जाणवत आहेत, महिलांकडून प्रतिसाद मिळतोय की या समस्या आहेत ताई आमच्या, त्या तुम्ही सोडवा म्हणून? सर, आता जेव्हा मी पठार भागावर फिरते ना, तर तेव्हा त्यांची एक पाण्याची समस्या आहे का त्यांना पाणी आतापर्यंत तिथं आलं नाहीये। जी जल योजनेची जी काय बोलतात त्याला संकल्पना आहे, ते आतापर्यंत त्या पठार भागात एकदम दुर्लक्षित भाग राहिलाय, तर ती देखील आम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महिलांसाठी एक लघु उद्योग देखील आम्ही त्या ठिकाणी चालू करणार आहोत। त्या दिवशी मी प्रचार दरम्यान फिरत असताना त्यांनी मला एक लेडीज भेटल्या, त्यांनी मला सांगितलं की ज्या 40-50 वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांना आता शेतामध्ये काम करणं पॉसिबल होत नाही, तर ताई आमच्यासाठी एक असा तुम्ही उद्योग चालू करा की जेणेकरून आम्ही सर्व महिला एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही काम करू शकतो आणि त्याच्यातून आमची रोजगार उपलब्ध होऊ शकतो। तर सर, नक्कीच मी त्या महिलांसाठी ते काम या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये करणार आहे। पण तुमच्या समोर एक धनाढ्य उमेदवार उभा आहे, मग त्या धनाढ्य उमेदवाराकडे कसं पाहता तुम्ही? सर, आम्ही त्यांच्याकडे लक्षच देत नाही, आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि जनतेचा आम्हाला एवढा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी भेटतोय, त्यांचं मला एकच सांगणं आहे, तर ताई घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। तुम्ही आम्हाला आजपर्यंत जेवढी मदत केली, तर नक्कीच तुमचे मतदान रूपी आशीर्वाद म्हणून आम्ही तुम्हाला ती परतफेड करणार आहोत। शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही धनुष्यबाणावरती मतदान मागत आहात, पण लोकांनी, जनतेनं धनुष्यबाणाला मतदान का करावं असं तुम्हाला वाटतं? थोडक्यात सांगा। सर, लोकांनी धनुष्यबाणालाच मतदान का करावं असं सांगायचं झालं तर आज आपल्या उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, तर त्यांच्या माध्यमातून अनेक आता लाडकी बहीण योजना देखील त्यांनी चालू केलेली आहे। असे खूप काही काम आहेत सर की जे त्यांच्या माध्यमातून आज आपल्या या खालच्या भागामध्ये चालू आहेत। तर मी मतदारांना एकच सांगेल की एक कामाचा माणूस बघा, वरती आज आपले दादा पण आदरणीय अजित दादा पण होते, पण आता शरद दादा देखील
ते देखील आपल्या या गटामध्ये किंवा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. तर म्हणूनच एक कामाचा माणूस ओळखून मतदारांनी एक धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबावे हीच मी मतदारांना एक आवाहन करेल. आणि समोरचे उमेदवार जे आहेत ते सध्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा गेल्यानंतर एक भावनिक साथ लोकांमध्ये पसरवण्याचं काम करत आहेत की अजितदादांचे हे शेवटचं पॅनल आहे, अजितदादांना खरी श्रद्धांजली म्हणजे घड्याळाला मत, असं ते कुठंतरी भावनिक साथ घालत आहेत. तर या भावनिक आव्हानामुळे काही परिणाम होईल असं वाटतं का? नाही होणार सर परिणाम, कारण आता मतदार एकदम सुज्ञ झालेत. प्रत्येकाला माहिती आहे की आज फक्त आश्वासनं देणारं कोण आहे आणि कामं करणारं कोण आहे. तर ते वरती अजितदादांचं दुःख आम्हाला पण आहे सर, परंतु आता मतदार हे सुज्ञ असल्यामुळे ते नक्कीच धनुष्यबाणाला मतदान करतील याची मला 100% खात्री आहे. तुमच्या या धावपळीच्या वेळेत तुम्ही आम्हाला तुमची वेळ दिली आणि आमच्याशी बातचीत केली, म्हणून आमच्या चॅनेलच्या वतीनं तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर.